नित्य रूपा सदा स्मरुनिया वृत्ती स्थिरावे म्हणी न ढाळे चित्त कदा तया वरुनिया निश्चिंत राहे जणी देहादी जळभाष नाश बतसा जाणी मणी जो सदा श्रीमत आडकोजी पदा भजमना मग जन्म नाही कदा. याच अळकोजी बाबांच्या कृपा प्रसादानं मंजुळा आईच्या उदरी बालमाणिक उदयाला आलं. अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी बाबा जन्माला आले. बालक लहानाचं मोठं होते आहे. बालपणीच्या लीला काय सांगाव्या. कधी रेणुकाची करावी मूर्ती, कधी वन पुष्पे पत्रे पूजावी ती आणि भजन करावे अहोरात्री तन्मय चित्त करून या. बालपणापासून भगवंताच्या भजनाचा पूजनाचा छंद वंदनीय राष्ट्रसंतांना म्हणजे बालमाणिकला लागला. आणि ज्या दिवशी जन्म झाला ना त्याच दिवशी यावलीच्या जवळच एक देवरी नावाचं गाव, त्या देवरी गावात अकोटचे सिद्ध पुरुष हरिबुवा होते. सकाळ झाली आणि ब्रह्ममुहूर्तावर अकोटचे सिद्ध पुरुष हरिबुवा यावलीच्या रस्त्याने निघाले. गावाच्या पाटलाने विचारलं, महाराज तुम्ही कुठे निघालात? ते सिद्ध पुरुष म्हणायला लागले, हरीच्या भेटीला. हरीच्या भेटीला हरी निघालाय. यावलीमध्ये आले आणि इतरत्रही गावातले लोक हरिबुवाच्या दर्शनासाठी गोळा झाले. पण मात्र हरिबुवा बंडूजीच्या घरी आले आणि इतके सिद्ध पुरुष लोक त्यांचं दर्शन करते आहे म्हणून जन्मलेल्या छोट्याशा बालकाला बंडूजीनं घेतलं आणि आपण सुद्धा आपल्या बाळाला हरिबुवाच्या पायावर ठेवावं म्हणून बाळाला घेऊन पायावर ठेवणार. तेवढ्याच हरिबुवा बंडूजीला म्हणाले, याले कोणाच्याही डोक्यावर ठेवू नको, माथ्यावर ठेवू नको. याच्याच पायावर सारं जग डोसकं ठेवतील. आणि काही वेळातच त्या ठिकाणी प्रज्ञाचक्षू बालांद गुलाबराव महाराज, माधांचे बालांद गुलाबराव महाराज म्हणून आपण नाव ऐकलंय, जन्मजात आंधळे आहे, त्यांचंही आगमन तिथं झालं. आणि इथं माणिक अवतरलं, या यावलीत माणिक अवतरलं म्हणून त्यांनीच नामकरण केलं माणिक. हा बालमाणिक पुढे लहानाचा मोठा व्हायला लागला आणि काही दिवसात आईबरोबर गृहत्याग करण्याची वेळ आली. यावली सोडून वरखेड गावी आले आणि वरखेडला सद्गुरू संत अळकोजी महाराजांच्या सहवासात त्यांचं जीवन घडायला लागलं. अळकोजी बाबा राम भजोबे धूपते जो या मंदिरात दिवा लावत जाय, देवाचं नाव घेत जाय, एवढा त्यांनी मंत्र दिला. आणि कधी काळी अळकोजी बाबांच्या दरबारात तुकाराम महाराजांची अभंग, कबीराची अभंग स्वतः हे माणिक वदायचे म्हणायचे. एक दिवस अळकोजी बाबांनी, अरे तुका म्हणे काय म्हणत, अरे तुकड्या म्हणे म्हण. आणि त्या दिवस पासून महाराजांनी अभंग रचना लिहायला, भजन लिहायला सुरुवात केली. आणि तोडा नहीं अक्षर कभी, फिर के न देखा बाचके, रंग में लिखा जन्मे शिखा, आनंद पाया नाचके, साथी मेरी है खंजरी और मित्र है पागलगडी, पशु पक्षियों से प्रेम है ये साधना मेरी बडी. असा अळकोजी रायांचा आशीर्वाद प्राप्त झाला. गुरु अळकोजीने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो, आशीष ऐसा हमको दिया. आणि सहज महाराज लिहत गेले. पण काही दिवसातच 1921 साली अळकोजी महाराज समाधिस्थ झाले. आणि ज्या सद्गुरूंच्या कृपा क्षेत्रामध्ये आपण वावरतो आहे, त्यांच्या आशीर्वादानं आपण जीवन जगतो आहे, तेच सद्गुरू आपल्याला सोडून गेले. म्हणून त्या सद्गुरूची पुन्हा कुठे भेट होईल म्हणून वरखेड सोडलं आणि 2.5 धक्क्यात थेट पंढरपूर गाठलं. पंढरपूरला गेले. रात्र झालेली आहे आणि पांडुरंगाच्या मंदिराचं, राहुलाचं महाद्वार बंद आहे. त्या ठिकाणी महाराजांना काव्य स्फुरलं, उघडा हे दार आम्ही आलो पाया, नखा पंढरी राया दूर लोकटू, बाहेरील श्वान ओरडती जोरे, चावतील बारे अंगा लागी, अंधारी या रात्री तुझा कोणी नाही, मारिता हा काही कोण आहे की. तुकड्या दास म्हणे मज घ्या हो आत,
धरोनी हात ओढा तुम्ही. आणि पाहता पाहता काकडा आरतीची वेळ झाली, सकाळ झाली, महाद्वार उघडल्या गेलं आणि बाल माणिक धावत जाऊन पांडुरंगाच्या चरणी लीन झाला. आणि पांडुरंगाला म्हणायला लागला, भूक मला श्री गुरुचरणांची, भूक मला श्री गुरुचरणांची, आणि काही न मागीन.